गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले। त्याच्या ताब्यातून गावठी कट्ट्यासह एक जिवंत कारतूस हस्तगत करण्यात आले। नगर पुणे रोडवरील बेलवंडी फाटा येथे ही कारवाई करण्यात आली। विकास रमेश पठारे वय 30 राहणार मावळेवाडी तालुका पारनेर असे आरोपीचे नाव आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना नगर जिल्ह्यामध्ये अवैध हत्यारे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यानुसार पोलीस निरीक्षक आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार संतोष लोंढे, रवींद्र कर्डिले, रवींद्र घुंगासे, सागर ससाणे, मच्छिंद्र बर्डे, अमोल कोतकर, संतोष खैरे यांचे पथक तयार केले। सोमवारी 22 एप्रिलला अवैध शस्त्रांची माहिती काढत असताना पथकाला एक इसम हा गावठी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने बेलवंडी फाटा येथे थांबला असल्याची माहिती मिळाली। ही माहिती मिळताच पथकाने तात्काळ बेलवंडी फाटा येथे जाऊन विकास पठारे याला ताब्यात घेतले। त्याची अंगझडती घेता त्याच्या डाव्या कमरेस खोचलेले 30,000 रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि मॅगझिनमध्ये 1,000 रुपये किमतीचे एक जिवंत कारतूस असा एकूण 31,000 रुपये किमतीचा मुद्देमाल सापडला। पठारे याच्याकडे पिस्टलबाबत विचारपूस करता त्याने ती विक्री करण्याकरता आणले असल्याचे सांगितले। त्याच्याविरुद्ध बेलवंडी पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। बातम्यांसाठी ई नवा वाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।